तशी चाकण पोट्टे हो. मी आलतो आज गोविंदाच्या घरी. मग काय बा गोविंदाच्या घरी आल्यावर बसलो बा जरसं. मग भिडले बाबा हे आलू कांदा आणि टमाटर कापेले. मी म्हटलं काय याच्या कांदा कापणं चालू आहे. मग यायला आपण बोला म्हटलं म्हणता. मग काय त्याच्यावर रविदानं तर कणिकी भिजवली बाबा. मग बसलो बाबा जरसं. मी आलं निघते रे बा आता म्हटलं आलू कुठराच्या होईल. कायचं बाबा 4-5 खेप तर आलूच निघेने. मग थांबलो बाबाचा रविदाला यायच्या आधी फोन पाहत जाय. मग निघाला भाऊ गोविंदाचा आलू. मग काय चिरला बा आणला. मग काय मले गमत नाही आजच्या तिच्या घरात. मग निघालो बा दर्शक बहीर. मग काय बहीर आल्यावर ते चाललं का म्हणजे नजारा होता बाहेरचा. म्हटलं जमलं म्हटलं बा बहिरनं कोणते बहीर तरी काही नक्की चांगला आहे म्हटलं. मग काय याचं पाणी सांडलं होतं बा लागेन तेवढं. वदरचा मस्त चांगला होता. पाणी यायची होती शक्यता म्हणा पण पाणी एवढं आलं नाही. मग काय थांबलो बा जसं तसा पैशांचा काय. मग आलो बा वापिस अंतर अंदरून पाहून रविदा तरी फोन करू आलता. झालं बाबा यायचं. मग ते हिचं काय झालं बसला रविदा बा ठेचत. मग ते लसण आणि गिल्ला हात आणि ते घेऊन गोविंदा असंच जाय. रविदा कपडे घालची की नाही कोणाला माहीत बाबा निरा. मग काय या गोविंदाने त्या बॉटलीत तेल गिल ओतलं. म्हटलं सांडीन गिंडन बरं तेल ते तरी ते काय ऐकतात रे भाऊ टाकलंच त्यानं तेल. मग काय बाबा याचं तेलगिरी टाकणं चालू होतं बाबा. मी म्हटलं भरती की नाही म्हटलं बॉटले. मग कुठं बा एक बॉटल भरली. मग ते मला दुसरी भरून पाहू म्हटलं भरते म्हणत दुसरी बॉटल. मग काय ते दुसऱ्या बॉटल टाकून राहिले ते बाबा तेल. मग काय हा रविदाचं निरा त्या गिल्लाचं ते बेलण्यानं आलखण ठेचत जा बा. मी म्हटलं बरं आहे. आणि तेल म्हटलं का हो हे तुम्ही लसण तर तेलावर फ्राय करून राहिले. हा म्हणा हमारे इधर ऐसाही होता है. मी म्हटलं जमलं म्हटलं बाबा. तुमच्या इकडली भाजी करायचं म्हटलं वेगळंच आहे म्हटलं ते काहीतरीच. मग ना हाव ना आमच्या इकडे भाजी अशीच करतात म्हणून. मी म्हटलं हो का हो म्हटलं तुमच्या भाजी खाऊन. मग काय ना टाकलं बाबा त्याच्या अंदर ते हळद मीठ गिरं टाकणं चालू तेच. मग ते काय कालवतच बसले बाबा. मी म्हटलं होती की नाही म्हटलं बाबा याचं कालवणं. आणि त्यात काय हो मला तर फोन पाहिजे गमेनी. मग कुठं तरी 5-10 मिनटं फोन घेऊन पाहिला बाबा मॅन. काय इकडे फोन करणं म्हणजे पाहणं चालूच होतं. मग काही ना झाकण घेऊन ठेवलं बा त्याच्यावर. या रविदारा झालं बा या आलखण ठेसणं. आलखण गिलखण आलखण तरच मग ठेसलं होतं त्यानं. मी म्हटलं जमलं हो म्हटलं यांची एक जण तरी रिकाम झालं म्हटलं आलखण गिलखण काढायले. काय रे बाबा हिचं काय मस्तपैकी काढलं बा त्यानं आलखण. तोंडाला पाणी सुटलं ना पाहून तर डायरेक्ट तोंडाला पाणी सुटलं. मग काय बाबा भिडले बाबा गोविंदा ते भाजी गिजी टाकायला ते टमाटर गिमाटर टाकले होते भाजीत. मी म्हटलं जमलं म्हटलं. आणि लागे ते आपले लसण तर त्याच्या अंदरच होते. मी म्हटले सगळंच लसण करून राहिले बा. म्हटलं कसं काय म्हटलं एकदा मीठ भाजी झाल्यावर पाहून घ्यायचं म्हणत तू. मी म्हटलं हा म्हटलं पाहतो म्हटलं बा जरा कोणते काय कशी होतात बा म्हणजे भाजी. मग काय इकडे काय चालूच होतं त्याचं बसणं. मी मिराळ बसून मला की कमी नाही बोलतात तिचा. मी काय म्हटलं बसू म्हटलं आपण ती करतात म्हटलं त्याला काय करायचं आहे मग आता. गोविंदा तर ते कणिकच भिजू राहिलं म्हणजे ते डबल भिजू राहिला. मग त्याच्यात काय पवनदान पाणी घेऊन दिलं बा ते भिजू राहिलं बा. मग डबल गोविंदा ते कणिक. मी म्हटलं बेकार म्हटलं कणिक खतरनाक भिजवा म्हटलं तुम्ही. हां आता ते जमत नाही म्हणत तरी भिजवा लागते कशासाठी. मी म्हटलं बरं आहे भिजवा म्हटलं बाबा. भिजत राहिले बा कणिक. मग ते मग कुठं त्याचा आटा गिटा ते बरोबर कट राहिले ते बाबा. म्हटलं जमलं आटा गिटा करणं. मग काय झालं ना ते आटा गिटा गुन्हा गिन्न लाटल्या बाबा ते ना. मग पुऱ्या गिऱ्या मी म्हटलं जमलं म्हटलं लाटतात म्हटलं. आणि त्यात लागे येणं ते मोठी गोल पोळी गेली. मी म्हटलं टाकून म्हटलं पोळी सगळी. त्यात लागे त्याने ते गिल्ला आणि त्या लाईन केली हो बा. मी म्हटलं अरे मी म्हटलं त्याला लाईन होती ना काही म्हणत करून पाहू म्हणत कसे होतात तर पाहू म्हणत. मग मॅनं म्हटलं बा पहा म्हटलं बा तुम्ही करून पाहू म्हणत. मी म्हटलं पहा ना करून मग कसे होतात तर पाहू म्हटलं आपण यास. मग काय चालूच होतं बा त्याच्या ते छत्र गित्र पाळणं. मग काढल्या बाबा ते ना कशा तरी बा ते पुऱ्या. मी म्हटलं पाहिजे म्हटलं फाडून टाकसान म्हटलं ते बरोबर काढायचा. ते खाचे पडत असल्यावर लवकर निघतात म्हणत बरोबर. हा काय रविदा ते निरा ते पुऱ्या काढायला व्यस्त होता. म्हटलं पाहिजे रविदा अटका वाजीत म्हटलं पहिले सध्या बनेल नाही घातलं घाले. काय हा तर बा असं थांबवलं होता. म्हटलं जमलं. मग काय ते या दोघे खतरनाक काम असते ना घरी. मग काय मग 5 वाजता आलो बा आम्ही कंपनीत. मग काय आम्हीच कंपनी खोलली हे जॉब गिप खोलला. मग हा मोठू तर निरा मंदारच करत जाय म्हटलं होणार बाजूनं. काय ऐकेच नाही बाबा. मग त्या रविदान त्या मशीन घेऊन तशी बरोबर केली. चालूच बाबा त्याचं. मग त्या मशीनचं काय होतं तर मी म्हटलं पाहायचं म्हटलं म्हणजे नाईट आहे म्हटलं तुमची मशीनचं काम घेऊन निघून देईन म्हटलं तुमच्या. आणि काय म्हटलं आता चिक करून म्हणजे ते म्हणतात फॉल्ट आलो त्याच्यात म्हणून. मग काय चालूच होत त्या
हा मोठू तर निरा काय समजेच नाही, मोठूला मार्गच नव्हतं. मग काय भेटू पोट्टे पुढच्या ब्लॉकमध्ये.